नमस्कार. आज या ठिकाणी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार आमच्या पक्षाच्या वतीने या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. या पत्रकार परिषदेला आपण जे पत्रकार बंधू भगिनी उपस्थित त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. पक्षाचे ज्येष्ठ नेते मान्य प्रकाश आंबेडकर, त्याचबरोबर पक्षाचेच माजी आमदार आणि ज्येष्ठ नेते मान्य बापूसाहेबजी पठारे साहेब, नगरसेवक भैयासाहेब जाधव, आमचे मतदारसंघातले सहकारी आशिषजी माने असतील, त्याचबरोबर आमचे सुनीलजी खालवे मास्तर असतील, सगळीच मंडळी या ठिकाणी लवेजी या ठिकाणी उपस्थित आहेत. आजची पत्रकार परिषद घेण्यामागचं कारण असं आहे की आमच्या पक्षाचे 2009 सालचे प्रथम निवडून आलेले वडगाव शहरीचे आमदार तथा ज्येष्ठ नेते मान्य बापूसाहेबजी पठारे यांनी पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. अर्थात ती एक औपचारिकता होती, पण बापू हे कधीच साहेबांच्या विचारापासून दूर गेलेले नव्हते. मधल्या काळात तरी आमच्याबरोबर नसले तरी कायम त्यांची पवारसाहेबांच्याबरोबर, सुप्रियाताईंच्याबरोबर किंवा जयंत पाटील साहेब यांच्याबरोबर चर्चा किंवा भेटी होत असायच्या. आज या सगळ्या एकूणच संघर्षाच्या काळामध्ये बापूसाहेब आणि त्याचबरोबर सुरेंद्रजी पठारे त्यांच्याबरोबरचे तमाम नगरसेवक हे मोठ्या संख्येने त्या ठिकाणी येत आहेत. त्यांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करतो आहे. येणाऱ्या 27 तारखेला अर्थात परवा शुक्रवारी आदरणीय पवारसाहेबांची सभा ही जेनसर ग्राउंड या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. खराडी मुंडव्याचा जो रस्ता आहे त्याच्या मुख्य रस्त्याच्या लगतच जेनसर ग्राउंड आहे, त्या ठिकाणी सभा आयोजित केलेली आहे. या सभेमध्ये बापूसाहेब त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांसहित आणि साधारणतः 5 ते 7 नगरसेवकांसहित या ठिकाणी जाहीर प्रवेश करत आहेत. आदरणीय पवारसाहेब मतदारसंघातल्या तमाम कार्यकर्त्यांशी, नव्या जुन्या कार्यकर्त्यांशी, बरोबर त्याचबरोबर समस्त नागरिक बंधू भगिनींशी संवाद साधणार आहेत. या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा वडगाव शहरीचा आवाज आणखी बुलंद करण्यासाठी आम्ही सज्ज झालेलो आहोत. या निमित्ताने आपण ही सभा एकूणच कव्हर करण्यासाठी यावं ही सुद्धा या निमित्ताने मी आपल्याला नम्रतेची विनंती करत. त्याचबरोबर एक छोटीशी सूचना आपल्या माध्यमातून अशी आहे, आम्ही नियोजित सभा ही आमची जेनसर ग्राउंड खराडीलाच होणार आहे, पण जर त्या दिवशी जर मोठा पाऊस झाला तर ती सभा पठारे इंडोर स्टेडियम म्हणजे त्याच्या मागच्या बाजूलाच खराडी गावात आहे, साधारणतः 500 मीटरवर त्या ठिकाणी सभा होईल. याचीसुद्धा आमच्या पत्रकार बंधू भगिनींनी नोंद घ्यावी अशी माझी आपल्याला नम्रतेची विनंती. जागोवाटपाचा विषय सुरू असला यावर दावा करण्यात आलेला आहे शिवसेनेकडून. नाही, मुळात विषय असा आहे की आम्ही महाविकास आघाडी म्हणून येणारी निवडणूक लढतोय. ही निवडणूक लढत असताना तिन्ही पक्षाला त्या ठिकाणी जागा मागण्याचा किंवा जागेवर हक्क दाखवण्याचा अधिकार नक्की आहे, पण हे असताना एक सूत्र कायम आहे. ते सूत्र काय आहे, 2019 साली ज्या पक्षाने जी जागा जिंकलेली आहे ती जागा त्याच पक्षाकडे राहील, हा पहिला फॉर्म्युला आहे. त्याच्यामुळे वडगाव शहरी आम्ही जिंकलो होतो, आमचे आमदार जरी पलीकडे गेले असते तरी ती जागा आमची हक्काची आहे. हडपसर आम्ही जिंकलो, हडपसरची जागा जरी आमदार तिकडे गेले असेल ती आमची आहे. आणि जर मग त्या ठिकाणी आमदार निघून गेले म्हणून जागा जर नाही का या ठिकाणी एकमेकांनी बळकवण्याचा जर प्रयत्न केला किंवा हक्क सांगायचा जर प्रयत्न केला तर उद्धवजी ठाकरे साहेबांच्या पक्षाचे सुद्धा 56 पैकी साधारणतः जवळजवळ 42-43 नाही का आमदार हे तिकडे पलीकडे निघून गेले. मग तो क्रायटेरिया अख्ख्या राज्यात लावावा लागेल. त्याच्यामुळे आमच्या भगिनी सुषमाताई असतील किंवा बाकीचे ते त्यांच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्याकरता जागा मागत आहेत, पण त्याचा एकूणच या वाटाघाटीवर परिणाम होणार नाही. आमच्या या महाविकास आघाडीचा एकूणच जागा वाटपाचा अंतिम निर्णय हा आदरणीय पवारसाहेब, आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि आदरणीय राहुलजी गांधी अर्थात पक्षाचे इथले नेते मान्य नानासाहेबजी पटोले यांनी सगळी मंडळी करतील. त्याच्यामुळं जे जुनं सूत्र आहे, जे महाविकास आम्ही आघाडीच्या काळात लढलो, आता महाविकास आघाडीमध्ये एकत्रित लढतोय, तर या सूत्रामध्ये कधी बदल होणार नाही. अशा जागांची जर अदलाबदल करायची वेळ झाली तर राज्यातल्या सगळ्याच जागांची अदलाबदल करायची वेळ येईल. त्याच्यामुळं हडपसर असेल, खडकवासला असेल किंवा वडगाव शहरी पर्वती असेल, या जागा आमच्यावर राहतील याची आम्हाला खात्री आहे. त्याच्याकडे सांगण्यात येतं आम्ही मेरिटवरती आम्ही मागतोय, आमचं मतदान आहे. नाही, असं आहे, प्रत्येक पक्षाचं नाही का 288 मतदारसंघात पवारसाहेबांच्या पक्षाचं नाही का मतदान आहे, 288 मतदारसंघात काँग्रेसचं मतदान आहे आणि 288 मतदारसंघामध्ये उद्धवजी साहेबांच्या शिवसेनेचं सुद्धा मतदान आहे. त्याच्यामुळे या निकषावर जर ठरवायचं ठरलं तर 288 जागा एकाच पक्षाला जातील जागा. त्याच्यामुळं अशा प्रकारचं भाष्य करून काही बरोबर होत नाही. या ज्या जागा पुणे शहर किंवा पुणे जिल्ह्यामध्ये आमच्या वाट्याच्या होत्या त्या 19 जागा तशाच्या तशा 2024ला ट्रान्सफर होतील. या म्हणजे आमच्याकडेच ट्रान्सफर होतील, दुसरीकडे ट्रान्सफर होणार नाही याची नक्की नका या ठिकाणी पक्षश्रेष्ठी काळजी घेतली याची मला खात्री. उद्या पंतप्रधान येत आहेत, परंतु शहरातले खड्डे आहेत ना जशीच्या तसे आहेत. राष्ट्रपतीने दखल घेतली तरी शहरातील खड्डे काही असं आहे की मागच्या 10 वर्षामध्ये भाजपला 2000 म्हणजे आमचे बापूसाहेब पठारेंनी चांगलं काम करून सुद्धा त्यांना पराभूत व्हावं लागलं. 14ला
8च्या 8 आमदार आणि 1 खासदार भाजपला पुणेकरांनी दिला. 19ला 8 पैकी 6 आमदार आणि आता तिकडं ट्रान्सफर झालेले 2 आमदार असे 8च्या 8 आमदार भाजपला नाही का या ठिकाणी पुणेकरांनी दिले. 1 खासदारसुद्धा दिला. 24ला परत खासदारांनी केंद्रीय मंत्री दिला. 17ला 100 नगरसेवकांनी महापौरांची ताकद दिली. असं असताना राज्यात आणि देशात सत्ता असून सुद्धा या भाजपने या शहराचं वाटोळं केलं. आज या बापूसाहेब पठारे किंवा आम्ही सगळ्यांनी एकत्रित सभागृहात कामकाज केलेलं आहे. जिथं स्टँडिंग कमिटी म्हणून चेअरमन म्हणून त्यांनी काय केलेले रस्ते आहेत तिथं आजही काही खड्डा पडलेला अशी परिस्थिती तुम्ही खराडीला जरी गेला तर. पण त्याच्या उलट पक्ष ज्या पक्षाकडे मागच्या 7 वर्षामध्ये 5 वर्ष सभागृहाती आणि 2 वर्ष प्रशासक अर्थात देवेंद्र फडणवीसांचा शिक्का आहे. तो मोहरा जो आहे कमिशनर ते देवेंद्र फडणवीसांचाच माणूस आहे. त्याच्यामुळं एका वर्षाला साधारणतः 11,000 कोटी रुपयाचं नाही का बजेट या महापालिकेचं असतं. 7 वर्षात 77,000 कोटी रुपये यांच्याकडे बजेट होतं. तरीसुद्धा पुण्यातले सगळे रस्ते खड्डेमय झालेले आहेत. हे भाजपचं माननीय नरेंद्रभाई मोदी आणि देवेंद्रजी फडणवीस यांचं फेलियर आहे असं मला वाटतं. याच्यात झालेला भ्रष्टाचार हा भाजपचे नगरसेवक आमदार खासदारांच्या घरातल्या चिल्ल्या पिल्ल्यांची किंवा त्यांच्या घरातल्या मी मुलाबाळाचं नाही बोलत तर त्यांचे जे काही नातेवाईक असतील कार्यकर्ता वर्ग असेल यांना टेंडरच्या माध्यमातून मलिदा मिळण्यासाठी जे काही वाटोळं केलं त्याचाच हा परिणाम आहे. त्याच्यामुळे राष्ट्रपतींची जे काय अशा प्रकारची नाराजी हे देशातलं एकमेव उदाहरण आहे की पुणे शहरातल्या रस्त्याच्या संदर्भात थेट राष्ट्रपती कार्यालयाने या ठिकाणी नाराजी नोंदवणं ही पुण्यासाठी नामुष्की आहे. आणि त्याचबरोबर हा सगळा खेळखंडोबा होत असताना पंतप्रधानांनी फुलराणीचं उद्घाटन करावं अशा प्रकारे तब्बल नाही का 6 वेळा पुण्यात नाही का एकाच मेट्रोच्या छोट्या छोट्या पार्टचं उद्घाटन करायला येणं याचाच अर्थ पंतप्रधानांना स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास राहिलेला नाही आणि कुठं टाईम जात नाही वेळ जात नाही म्हणून विरंगुळा म्हणून या ठिकाणी सातत्याने ते पुण्यात येतात. अशा प्रकारचं एकूणच कृती ही पंतप्रधानांचा पक्ष करतो असा आमचा थेट आरोप आहे.